तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आता तुम्ही पसारा बघून विचार करत असाल की पायल मॅडम नेमकं बनवायल्यात काय? तर पायल मॅडम बनवायल्यात पावभाजी. ते काय झालं, मी असं सहज रील्स बघत बसले होते, तर माझ्याकडे पावभाजीची रील्स आली आणि ते रील्स आल्यावर माझ्या तोंडाला पाणी आलं. मग माझ्या तोंडाला पाणी आल्यामुळे माझ्यानं राहिलंच नाही. मग मला चला लगेच आपण पावभाजी बनवू. मग मी सगळं सामान इथं कापून ठेवलं. तेवढ्यात माझा बारका भाऊ मला दे कोथिंबीर राहिली. मग मला दे कापून. तर तुम्ही बघू शकता का, बटाटे, टमाटे, गाजर सगळं कापून घेतले मी. आता मी सगळं एका कुकरमध्ये पाणी टाकून शिजायला टाकते. आता सगळे पाणीच टाकतात म्हणा, तरी बी मी सांगलाले तुम्हाला. तर आता मी कुकर ठेवले गॅसवर आणि पुष्पाची स्टाईल मारत माचीस लावली. हे का बघा, आमच्याकडे लायटर नाही हो. मग म्हणलं जोपर्यंत त्या भाज्या शिजायला तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी कांदा ते चिरून घ्यावं. मग काय मी घेतले चाकू आणि कांदा चिरायला लागले. एकदम बारीक बारीक पीस करायचे होते आणि आमचा कांदा लई तिखट होता. आयुष्यात जे कोणी करू शकलं नाही ते ह्या कांद्याने केलं. म्हणजेच की माझ्या डोळ्यात ह्याच्यामुळे पाणी आलं आणि माझ्या डोळ्यातले अश्रू बघून आमच्या कॅमेरामॅनच्या पण डोळ्यात अश्रू आले. मग ते बघून मला फार वाईट वाटलं. मग मी त्याला म्हणलं की रडू नको बाबा, माझी भाजी खाल्ल्यानंतर तुला आयुष्यभर रडायचंच आहे. मग तो काय खळखळून हसला. सगळं चिरून झाल्यानंतर मग मी एक कढई घेतली. त्या कढईमध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं बटर टाकलं. तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले. जिरे कढल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि टमाटर चिरलेलं टाकलं, बारीक केलं. एकदम छान अशी ग्रेव्ही तयार झाली होती. मग त्या ग्रेव्हीमध्ये आपण कुकरमध्ये ठेवलेला शिजलेला सगळा भाजीपाला ओतला आणि आपली पावभाजी तयार झाली. तर मग आपली भाजी तर शिजून झाली होती. मग म्हणलं चला तोपर्यंत आपण पाव भाजून घेऊ. मग मी गरम गरम तव्यावर बटर टाकला आणि त्यावर नरम नरम पाव टाकले आणि कडकमध्ये भाजून घेतले. तर गाईज, तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.